आहात सगळे? मजेतच असाल? आज आमचा वीकेंडचा दिवस आहे, संडे आहे. वृषाल घरी असणार आहे, पण त्यांना त्यांच्या कामामध्ये इतका वेळ मिळणार नाही या कामांसाठी. तर मी म्हटलं सगळे बेडशीट्स वगैरे चेंज करून, सगळं घर आवरून, संपूर्ण घर क्लीन करून मग मी पॅकिंग करायला घेणार. तर आजचं संडेचं रुटीन असं असणार आहे की मी आता संपूर्ण घर आवरून, नंतर स्वयंपाकाचं बघून, वृषालचं थोडंफार प्रिपरेशन करून, नंतर थोडंफार शॉपिंगसाठी जाणार आहोत आणि तिथून आल्यानंतर मी पॅकिंग करणार आहे. तर आज माझा संपूर्ण दिवस खूप गडबड, खूप धावपळ असणार आहे, कारण झालं 2 दिवसात आम्हाला निघायचं आहे. त्यामुळे आज बऱ्यापैकी कामं मला संपवून टाकायचे आहेत. आणि आता मी घर आवरायला घेते आणि घर आवरून झालं की मग स्वयंपाकाची तयारी आणि त्यानंतर आम्ही बाहेर जाणार आहोत. सकाळी चहा नाश्ता झालेला आहे. आता विशेष अशी भूक नाहीये, मी साधं काहीतरी आत्तासाठी बनवणार आहे आणि हे संध्याकाळसाठीचं प्रिपरेशन आहे पाणीपुरीचं, कारण आत्ताचं थोडंफार खाऊन आम्ही बाहेर शॉपिंगसाठी जाणार आहोत. सगळ्यांसाठी गिफ्ट ऑलमोस्ट झालेले आहेत, 1-2 बाकी आहे, ते घ्यायला जायचंय मला. आणि बाकी माझं थोडं छोटं मोठं सामान आहे ट्रॅव्हलिंगसाठी जे काही आपल्याला लागतं ते. तर आपण बघूया आजचा दिवस कसा असेल ते, आणि तिथून आल्यानंतर मी पॅकिंग करायला घेणार आहे. तर इथून पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला मस्त मस्त इंटरेस्टिंग गोष्टी बघायला मिळतील. सो लेट्स गो. विदू, आपण कुठे चाललो? कॉस्को, वॉलमार्ट आणि टार्गेट विदांचे स्टोअर्स पार्ट झाले. तर आम्ही आता कॉस्कोमध्ये आलो आहोत, इथून टार्गेटमध्ये जाणार आहोत आणि मग वॉलमार्टमध्ये. कशासाठी? तर सगळ्यांना गिफ्ट घेण्यासाठी. आम्ही आता इंडियाला जाणार आहोत 2 आठवड्यानंतर. तर हा वीकेंड मी संपूर्णपणे गिफ्ट घेण्यासाठी कारणी लावणार आहे. इंडियाला जे कोणी जवळचे आहेत सगळे त्यांच्यासाठी गिफ्ट घेणार आहोत. तर बघूया काय आणि कसं मिळतं, एक्सप्लोअर करूया. आणि पुढचा आठवडा संपूर्ण मी पॅकिंगसाठी ठेवणार आहे, कारण जाण्यासाठीची पॅकिंग बरीचशी असणार आहे. इकडून जास्त काही नेणार नाही आहे, तिकडून येताना पॅकिंग जास्त असणार आहे, पण गिफ्ट्स वगैरे असं सगळं असेल. तर बघूया आज सगळ्यांसाठी गिफ्ट काय काय मिळत आहेत ते. आणि हो, अजून एक दुसरा टास्क महत्त्वाचा असा की वृषालसाठी सगळं फूड प्रिपरेशन करून जायचं आहे. बऱ्याचशा गोष्टी, मसाला वगैरे सगळं वाटण बनवून ठेवायचं आहे, जेणेकरून वृषालला कुकिंग इझी होईल. कुकिंग ॲज सच वृषालला फार काही जमत नाही, पण जेवढं जमेल तेवढं त्यांच्यासाठी थोडंफार बनवून जायचं आहे. तर चला बघूया. हाच कलर बेटर आहे. आणि इथे असे बरेचसे जॅकेट्स दिसतील तुम्हाला, कारण विंटर स्टार्ट झाला आहे. इकडे प्रचंड थंडी असते. त्यानंतर आम्ही खाण्यामध्ये सुद्धा काही गोष्टी घेणार आहोत. तर खाण्याच्या तर बाकी नाही काही, पण चॉकलेट्स घेणार आहोत आम्ही, कारण इकडचे चॉकलेट्स छान असतात. आणि हो, ड्रायफ्रूट्ससुद्धा खूप छान मिळतात इकडे. असे छान ड्रायफ्रूट्स मिळतात मस्त. कॉस्कोची क्वालिटी खूप छान असते. असे चॉकलेट्स दिसत आहेत. हे बघा, शॉपिंग करता करता विधानचं बघा. विधू काय करतोयस? मिडनाईट क्रीम आहे लॉरियल पॅरिसचं. इकडे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स सुद्धा खूप छान छान मिळतात. आणि आता आम्ही आलेलो आहोत टार्गेटमध्ये. तर आपल्याला टार्गेटमध्ये असंही मला थोडंसं सामान घ्यायचं होतं आणि गिफ्टसुद्धा बघणार आहोत सगळ्यांसाठी. तर बघूया टार्गेटमध्ये काय काय मिळतंय ते. विधू, आपण कुठे आलो? आणि विधू मस्त बसून गेलेला आहे कार्टमध्ये. हाय कर सगळ्यांना. हाय. आपण काय घ्यायला आलो सांग सगळ्यांना? सगळ्यांसाठी गिफ्ट घ्यायला. सगळ्यांसाठी आम्ही गिफ्ट घ्यायला आलो आहोत. विधानला सुद्धा खूप आवडतं. मला माहिती आहे आता भारतात सगळ्याच गोष्टी इझिली मिळतात. आपल्या ब्रँडेड चांगल्या चांगल्या गोष्टी सुद्धा भारतात इझिली मिळतात. पण कसं असतं की हे प्रेमाचं गिफ्ट असतं, प्रेमाची भेटवस्तू असते. आम्ही अमेरिकेतून फर्स्ट टाइम जातो इंडियात, त्यामुळे आम्ही सुद्धा घेऊन जाणार आहोत. चला बघूया काय मिळतंय. छोटे आणि इथे मी सगळे आपल्या ट्रॅव्हलिंगमध्ये लागणारे इसेन्शियल्स बघायला आले आहे. ट्रॅव्हलिंगसाठी लागणारे एकदम मिनी व्हर्जन आहेत सगळे. सगळ्याचं छोटं छोटं व्हर्जन आहे, तर इझी होईल असं. आणि ट्रॅव्हल किटसुद्धा इथे तुम्हाला दिसेल. हे लगेजच्या शेपमध्ये आहे. ट्रॅव्हल ब्युटिफुल.
मस्त आहे, छान आहे. हे असे सेट आहेत. ट्रॅव्हलिंगमध्ये इंडियापर्यंत जायचं म्हणजे छान बॅकपॅक पाहिजे, कारण ह्यावेळेस विधान आहे माझ्यासोबत. सो त्याच्या बऱ्याचशा गोष्टी असतील आणि माझ्या पण बऱ्याचशा गोष्टी असतील, त्यामुळे मग थोडी मोठी बॅग बघूया असं वाटलं. कॉस्कोमध्ये खूप छान बॅग आलेली आहे. छान आहे. फायनल आय थिंक दिस वन इज बेटर. ठीक आहे. आणि लिप बाम आहे, लिप बाम आणि बटन ग्लॉस आहे. लिप ह्या छान आहे बघ. मला पण हवी. किती क्यूट आहे. तुला कशाला हवी आहे? लगेज मध्ये न्यायला त्रास नाही होणार तुला. आणि हे गिफ्टिंगसाठी बघते मी सगळं कोल्समध्ये. खूप छान छान आहे सगळं. सॉफ्ट पिंच, रेअर ब्युटी. आणि या सगळ्या मिनिएचर बॉटल्स आहेत परफ्युम्सच्या. गिफ्टिंगसाठी खूप छान ऑप्शन्स आहेत. आणि हा सगळ्या बायकांच्या आवडीचा सेक्शन. सेफोरा. सगळ्या ब्रँड्सचे कॉस्मेटिक्स तुम्हाला इथे दिसतील. इकडे गोल्ड प्लेटेड दिसेल तुम्हाला. सगळं अतिशय नाजूक असतं इथे. खूप छान घालतात सगळं नाजूक नाजूक. आणि आज मी वृषालला कुठल्याही काळ्या मसाल्याची ग्रेव्ही कशी बनवायची ते शिकवणार आहे. तर आज मी त्यांना शिकवते आहे चना मसाला. तर काळ्या मसाल्याच्या ग्रेव्हीमध्ये मसाला तर मी वृषालसाठी बनवून चालले आहे. फक्त त्या मसाल्यामध्ये कुठलीही गोष्ट ऍड करून, कुठल्या काही गोष्टींना शिट्टी घ्यावी लागते, काही गोष्टी ऍड करून. तर मी आज त्यांना चना मसाला शिकवणार आहे. तर बघूया. सो या ठिकाणी मी सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. तर इकडे स्टुडंट बघा, ते इथे बसून बघतायत कसं बनवायचंय. सो वृषाल, आर यू रेडी? येस, आय एम रेडी. आणि हा टिल्लू. आमच्या इकडे थंडी पडली आता, त्यामुळे सगळे जॅकेट्स घालून दिसतील तुम्हाला. आणि बारीक बारीक लोक. तर आता मी त्यांना शिकवते की सगळ्या काळ्या मसाल्याच्या आमटी कशा बनवायच्या. काळा मसाला तो रेडी करून ठेवलाय मी. भरपूर काळा मसाला रेडी करून ठेवलाय त्यांच्यासाठी. फक्त त्यात प्रत्येक गोष्टीची ग्रेव्ही कशी बनवायची हे मी त्यांना शिकवणार आहे. फक्त मसाल्यामध्ये गरम पाणी टाकलं आणि चिकन, मटन, छोले असं टाकलं, एक शिट्टी घेतली की संपला विषय. असं इतकं इझी वृषालसाठी प्रिपरेशन करून ठेवलं आहे. आता बघूया वृषाल महिनाभर काय खातायत. मी शेफ होऊन जाईल बघ. बघूया ना. आणि अशा प्रकारे आज वृषालला सगळ्या काळा मसाल्याच्या ग्रेव्ही कशा बनतात ते आज शिकवलं. आणि मला वाटतं लाईफ मध्ये फर्स्ट टाइम वृषाल शिकले नाही का ग्रेव्ही वगैरे कशा, कारण इथे गरज पडते इथे. आणि वृषालसाठी बरंचसं प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे, तेही तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये पुढे. नंतर इकडे 3 डबे भरून मी काळा मसाला आपला ग्रेव्हीचा बनवून ठेवलाय की त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा एकदम गरम पाणी मिक्स करून त्याच्यामध्ये अंडे टाकतील, चिकन टाकतील, आपले चणे टाकतील, त्यानंतर छोले टाकतील, उसळ टाकतील, कुठलेही काळे मसाल्याची आमटी बनेल यासाठी मी 3 डब्बे भरून मोठे मोठे त्यांच्यासाठी काळा मसाला बनवून ठेवला आहे. वृषालसाठी तळून ठेवलेलं आहे. काही पापड आहेत, कुरडई आहे, असं सगळे फ्रायम्स आहेत थोडेफार. आणि हा ऋषूसाठी बनवलेला खाऊ आहे. याच्यामध्ये शंकरपाळे, चिवडा, त्यामध्ये पोह्याचा चिवडा आहे, मक्याचा चिवडा आहे, मुरमुऱ्याचा चिवडा आहे, फ्रायम्स आहे, काही 2 प्रकारच्या शेव आहे, 2 प्रकारच्या शंकरपाळी आहे, चकली आहे. असं सगळं बनवून ठेवलं त्यांच्यासाठी. महिनाभर जाईल, महिनाभर पुरेल इतकं बनवून ठेवलं की यदा कदाचित त्यांचा मूड नसेल कधी बनवण्याचा भाजी,
तर मग याच्यावर त्यांचं होऊ शकतं, असं भूक भागू शकते इतकं बनवून ठेवलंय. मला माहिती आहे इतकं सगळं त्यांच्याने खाल्ले जाणार नाहीये, पण हे माझ्या मनाचं समाधान आहे की वृषूसाठी सगळं बनवून आले आहे, म्हणजे उपाशी राहतील असा काही प्रश्न नाही. वृषाला चाट खूप आवडतं, भेळ, पाणीपुरी असं सगळं, त्यामुळे मी हे पुदिन्याची चटणी म्हणजे आपलं पाणीपुरीचं तिखट चटणी आणि पाणीपुरीची गोड चटणी असं बनवून ठेवलंय. यामध्ये फक्त पाणी मिक्स केलं की झालं अशी ही चटणी बनवून ठेवली आहे. सँडविचची चटणी बनवून ठेवली आहे मी. आपलं बॉम्बे सँडविच आपण खातो, क्लब सँडविच, त्याच्यासाठीची चटणी बनवून ठेवली आहे की ते सँडविच बनवून खातील. मोड आणून त्यांच्यासाठी हे सगळे मठ मूग वगैरे हे सगळे तयार करून ठेवले आहेत, जेणेकरून त्यांना भाजी करायला इझी होईल. आणि यांना आवडतो तसा मिरचीचा ठेचा बनवते आहे आपला मस्त. आणि हा आपला अस्सल महाराष्ट्रीयन ठेचा बनवून रेडी आहे. ठेचाच्या नावातच आहे ठेचा, त्यामुळं त्याला ठेचा, आणि ते ठेचल्याशिवाय त्याला ती चव येत नाही. ती ऑथेंटिक टेस्ट जी असते ठेचाची ती चव त्याला ठेचल्याशिवाय येत नाही. आणि स्पेशली ठेचा बनवायचा म्हणून मी अमेरिकेत सुद्धा हा खलबत्ता घेतला. सो असा मस्त ठेचा, आयदर तुम्ही भाकरी सोबत खा और तुम्ही पोळी सोबत खा, सगळ्या सोबत खूप छान लागतो ठेचा. वृषाला आवडते तशी चटणी बनवून ठेवते आहे खोबरं आणि लसणाची. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की संध्याकाळी आमचा पाणीपुरीचा बेत आहे, तर त्यासाठी सगळं सेट आहे, त्यासाठी सगळं रेडी आहे. इथे मी तिखट पाणी बनवलंय, गोड पाणी बनवलंय, दही आहे. मला आणि विधानला दहीपुरी खूप आवडते, दही शेवपुरी SPD आपली, तर त्यासाठी हे दही आहे. त्यानंतर इकडे मी सारण बनवलं आहे आपलं पाणीपुरीचं. कांदा आम्ही त्यातच मिक्स करून टाकतो, कारण आम्हाला तिघांना पण कांद्यावाली पाणीपुरी खूप आवडते. तर आणि ही शेव आहे आणि ह्या पुऱ्या आहेत. मी सारण आधी भरून घेतलेलं आहे पुऱ्यांमध्ये. आता आपण मस्त दही शेवपुरी तयार करणार आहोत, विधानची फेवरेट. विधानला आणि मला दही शेवपुरी खूप आवडते. छान शेव टाकून घेतली. या दही शेवपुरी खायला. असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.